हे नाहीये, काय म्हणतात त्याला, प्रोफेशनल ब्लॉगर नाहीये. सो प्लीज माझी आई बघा इकडे, आम्ही पहिला ब्लॉग बनवतोय तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्ट नुसार. आम्ही चाललोय मुंबईला आणि स्टे ट्यून म्हणून असं स्टे ट्यून. आणि आतापासूनच आमचा गोंधळ सुरू झालेला की पैसे मिळत नाही सुट्टे. विहान माझी बॅग घेऊन येतो. ही आहे मी अश्विनी, ही आहे माझी वासू, माझी 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 मुलगी वासू, ही आहे माझी स्वाती, ही आहे माझा पिल्लू संपा, ती ड्राईव्ह करणार आहे. हा आहे आमचा डोगू, ही आहे माझी आई. गणपती बाप्पा म्हणत हे सिरी, हे सिरी प्ले आफरीन सॉन्ग. नो नो, आया फिर नजर ऐसे, आफरीन आफरीन, आया फिर नजर ऐसे, आया फिर नजर ऐसे. आफरीन She cannot listen. Oh shit. हे जुनं वाला लागलं का आपण? हा ना, फिमेल वर्जन ना, कोक स्टुडिओ 9. माझ्या लग्नात त्याला बोलवायचं यार. राहत फतेह अली खान. आपका ज्यादा ब्लश हुआ है मॅडम थोडा. माझा जो काही ब्लश लागलेला आहे, ही माझी मेकअप आर्टिस्ट बहीण आहे. हिचं पेज मी तुम्हाला टॅग करेल, प्लीज तिचं चेक करा, तिनेच केलेलं आहे. जी बहीण तुमची लहानपणी तुमच्या हाताला धरून चाललेली आहे, तुमच्या सायकलवर 10 वेळा पडलेली आहे, ती आज एवढी छान गाडी चालवते, ते बघून मला खरंच खूप भारी वाटतंय. मला प्राऊड फील होते माझ्या बहिणीवरती आणि माझ्या संस्कारांवरती. काय ब्लॉग तुम्ही स्किप करू शकता. या स्वातीचं लग्न करायला चाललोय आम्ही बघायला. जिला अजून मोबाईलचं कनेक्ट करता येत नाही गाडीला आणि गाणी तर त्याहून लावता येत नाही. माझं गॉगल कुठं राहिलं? आता गाणं लागलेलं, सगळ्यांनी शांत बसावी. वाव, आता छान वाटते बघ गाणं. तू स्टँड आणि गाडी सुरू झाली की हे सगळे लोक बघा कसे झोपतात, पण मी बसले ड्रायव्हर शेजारी सीटवरती, तर मी काही झोपू शकत नाही. पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो या मिसिंग लिंकच्या टनलमध्ये, जो हा मिसिंग लिंकचा टनल आहे 10 का 15 किलोमीटर लांब आहे. फर्स्ट टाइमच आम्ही गेलो होतो इथून. खरंच हा इतका भारी शॉर्टकट झालेला आहे ना मुंबई पुणे जाताना, की तुम्हाला फील सुद्धा होत नाही की तुम्ही मुंबईला इतक्या लवकर पोहोचलात. थकवा तर अजिबात जाणवत नाही आणि ट्रॅफिक किंवा हे असं काहीच नाही, इतक्या लवकर पोहोचतो ना. आणि हा टनल इतका मोठा होता, पण खरंच इतकं भारी वाटत होता ना या टनलमधनं जाताना की काय सांगू, मजा आली जाम. आणि त्यानंतर हे बघा, आता इथून सुरू होणार आहे आपला मिसिंग लिंक. असं वाटतं की जसं काय तुम्ही दुसऱ्या देशामध्ये चाललात. आणि मला ॲक्च्युअलमध्ये आहे ना सनरूफमधनं घ्यायचा होता याचा व्हिडिओ, पण सेटिंग करेपर्यंत आणि सगळं करेपर्यंत अख्खा तो ब्रिजेस संपून गेला, त्यामुळे मला काही घेता आला नाही तो व्हिडिओ. हाच व्हिडिओ मी तेव्हा घेऊ शकले. इतकं भारी असं वाटतं ना, कुठलं तरी दुसऱ्या भारी एकदम नाही का विकसित देशामध्ये आलोय आपण. एकदम भारी व्ह्यू बघत आम्ही पोहोचलो होतो लोणावळ्यामधल्या फूड कोर्टला. आता इथे मस्त मजा करणार आहे, खाणार पिणार आहे. बाहेर पडलं की सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे, खाणं पिणं. बस घराच्या बाहेर पडलं की आम्हाला भूक लागते. हे बघा, ही काय खाली चालायला तयार नाही. हिला उचलून आई, मी, स्वाती, संपदा, डुगू सगळे आलो होतो या फूड मार्टला. आणि इथं आल्यावरती आम्ही ऑर्डर काय केलं तर उडपी, बिकॉज बाहेर गेल्यानंतर इडली सांबार हेच खाल्लं पाहिजे, बिकॉज हेल्दी पण आहे आणि पचायला हलकंही आहे. तुम्ही बघू शकता एवढ्याशा ह्याचं 730 रुपये बिल झालं होतं. म्हणजे इडली, डोसा हे 4च पदार्थ घेतले होते, 5 याचं झालं होतं 800 रुपये बिल. इतका महाग. आणि पुन्हा आम्ही खाऊन पिऊन निघालो होतो मुंबईकडे. मुंबईला गेल्यानंतर इतके फ्रेश होतो आम्ही की तिथे गेल्यानंतर आम्ही विचार केला की डायरेक्ट घरी जाण्याऐवजी आम्ही चूज केलंय की आम्ही आधी शॉपिंग करणार ठाणे स्टेशनला आणि मग आम्ही घरी जाणार. तर आम्ही आता इथं उतरलोय, चालत चाललोय आम्ही आता. हॅलो हॅलो आणि आम्ही कर्मदरिद्री असल्यामुळे तिथे गेल्यानंतर तिथे कॉर्पोरेशनची धाड पडली होती, त्यामुळे कुठेही आम्हाला काहीही सामान मिळालं नाही. सगळे गाडे लोकांनी बंद केले होते, दुकानं, सामान आतमध्ये नेऊन ठेवलं होतं. आणि सर ते शेवटी आम्ही पोहोचलो आहे दीदीच्या घरी ठाण्याला.
तर अशा पद्धतीने आम्ही पोहोचलो आता ठाण्यामध्ये आणि मला असं वाटतं हा व्लॉग इथेच संपेल. नवीन व्लॉगसाठी वेट करा. भेटू लवकर. बाय. कसं वाटतंय समजा तुला एवढी गाडी ड्राईव्ह करून? पण खरं भारी माहिती का समजा असं अजिबात थकल्यासारखं नाही वाटत आज. असं नाही का भारी फ्रेश वाटतं एवढं लांब प्रवास करून. पण काय म्हणायचं स्वतः तुला? मला पण खूप छान वाटते. तू तर झोपण्यातच गेलं का? एक अपघा मी फक्त 10 मिनिटं झोपले. आता आपण काय खाणार आहे माहिती का? आयता चहा, तोही भाऊजींच्या हातचा. वा वा. माझ्या सुख. बहिणीचे बिस्तर. गुण. नवऱ्याला दिलेलं ट्रेनिंग आहे ज्याच्यामुळे आज आमचे भाऊजी इतका छान चहा बनवू शकतात. का परफेक्ट परफेक्ट. आणि आज याच्यातच पिण्यात मजा आहे. फुलपात्र. डोळे झाक, हात पुढे कर, हात पुढे कर, असं पुढं करा. पुढे कर. अगं माझी राणी काय असं हात पुढे करायचा. हा उघडू नकोस डोळे. मी म्हणल्यावर उघड. तू ह्याच्यामध्ये रोज दूध प्यायचं. सो एस्थेटिक. अगं बाई काय पिणार तुझ्यामध्ये? दूध पिणार. बिस्किट खाणार. अगं बाई माहिती का माझ्या राणीला? हा? कशी काय तेवढी हे हुशार? कोणासाठी आणलंयस दीदी? हे आणलंय माझ्या लाडक्या. लाडक्या आयुष्यासाठी. चेंज झालं का? हे संपासाठी होतं ना? सो हे आशूसाठी नाहीये, हे माझ्या संपासाठी आहे. हे संपासारखंच आहे एकदम. एस्थेटिक, समथिंग डिफरंट आणि Colourless. लवेबल. अगं ते हे काढला. संपी बघण्यासाठी असं वाटतंय म्हणून कुठला आता झोपायचंय आणि झोपण्याआधी हे बघा माझ्यासाठी माझी बहीण किती छान सुख. हे बघ स्वाती लाड माहेरात जे लाड होतात ते लाड बघा. इकडं कॉफी येस व्हेरी गुड. दोघी छान बाय दाबताय म्हणजे. आता मला मस्त झोप येते. गुड नाईट गाईज. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर. बाय.